या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल स्वास्तिक. आपल्यासाठी घेऊन आले आहे रुचकर चविष्ट जेवणाची मेजवानी. जैन, पंजाबी, महाराष्ट्रीयन, चायनीज. एकदा खाल तर पुन्हा याल. सोबतच मान्सून धमाका ऑफर. प्रत्येक जेवणावर 10% सूट आणि बर्थडे पार्टीवर मिळवा 15% आकर्षक सूट. बर्थडे पार्टी सेटअप देखील उपलब्ध. पत्ता पद्मकुंज सोसायटी समोर अंगणगाव. हॉटेल स्वास्तिक गार्डन येवला. नमस्कार, आपण पाहत आहोत SK9 येवला न्यूज. लासलगाव येथे 160 कोटी रुपयांचे विविध विकास कामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन. बाह्यवळण रस्त्यामुळे लासलगावकरांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्ती. लासलगाव येथे 160 कोटी रुपयांचे विविध विकास कामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी आशिया खंडातील सर्वात मोठे बाजारपेठ असलेल्या नाशिकच्या लासलगाव शहरात रेल्वे गेटमुळे वाहतूक कोंडीची समस्या होत होती. या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी दखल घेऊन राज्य सरकारकडून 109 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे लासलगाव शहराला बाह्यवळण रस्ता, उड्डाणपूल बांधण्यात आला असून याचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या रस्त्यामुळे लासलगावकरांची वाहतूक कोंडीतून आता मुक्ती झाली असून दळणवळण आणि व्यवसायाला देखील याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला. खरं म्हणजे रेल्वे ओव्हरब्रिज आहे आणि ती मागणी जेव्हा माझ्याकडे आली त्यावेळेला रेल्वे डिपार्टमेंट आणि आमच्या PWDने सगळं एकत्रित काम करून ते सगळं तयार केलं. तर त्याला अप्रोच रोड जो आहे त्या ब्रिजला जाणारा रस्ता, त्याच्यामध्ये अनेक शेतकरी बाधित होत होते, शेती त्यांची जात होती. त्यामुळे मग त्या शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांना योग्य तो मोबदला देण्याचं काम झालं आणि मग तो रस्ता जो आहे दोन्ही बाजूचा जो आहे जो ब्रिज आहे त्याच्यात त्या बाजूला आणि ह्या बाजूला तो रस्ता जो आहे आपण करू शकलेलो आहोत. त्याच्यामध्ये इथल्या शेतकऱ्यांनी त्या इतर सगळ्याच लोकांनी फार मोठं सहकार्य केलं. त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजे. जवळजवळ 109 कोटी रुपयाचा हा पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तयार झालेला आहे. यामुळे लासलगावमधून जाणारी जी काही वाहतूक होती आणि प्रचंड तिथे ट्रॅफिक जाम होत होता, तर तो अर्ध्यापेक्षाही आता कमी होऊन जाईल. बऱ्याचशा ज्या गाड्या ह्या इथूनच बाहेरच्या बाहेर जातील. त्याच्यामुळे लासलगावमधले सुद्धा ट्रॅफिक कमी होईल. लासलगावचे जे व्यापारी, दुकानदार वगैरे आहेत त्यांच्या सुद्धा जे आहे व्यवसायावर चांगला परिणाम होईल. कारण गर्दी एवढी असायची कोणी उतरायचंच नाही तिकडे. त्यामुळे व्यापारी सुद्धा त्यांचे बघत राहायचे, आता गाड्या थांबल्या नाही त्या. परंतु आता ही परिस्थिती जी आहे बदलेल. आणि एवढंच नाही, आता इथे शेजारच्या जमिनीचे भाव पूर्वी किती होते आणि आता किती झालेले आहेत हे त्याच शेतकऱ्यांना विचारा, किती पटीने वाढलेले आहे ते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड. सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शर्टिंग आता एकाच ठिकाणी. लग्नसराई निमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी, सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध. सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी, काळामाती रोड, येवला.